मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती सध्या मॉकड्रिलच्या संदर्भामध्ये उद्या जे मॉकड्रिल होणार आहे त्या संदर्भात सध्या तयारी सुरू आहे। त्याची थेट दृश्य आता आपण पाहतो। या ठिकाणी मॉकड्रिलची पूर्वतयारी केली जाते। या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत डॉग स्क्वॉडसह। मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सुद्धा सध्या या ठिकाणी आहे। अतिशय गर्दी असलेलं आणि रहदारी असलेलं हे स्टेशन, त्या ठिकाणी या आधी सुद्धा हल्ला झालेला आहे, 26/11चा हल्ला, आणि त्या दृष्टीने आता ही परिस्थिती भारत पाकिस्तानच्या दरम्यान निर्माण झालेली आहे। त्या दृष्टिकोनातून हे मॉकड्रिल या ठिकाणी घेतलं जात आहे। स्टेशन परिसरामध्ये संपूर्ण पाहणी केली जाते। जय्यत सुरक्षा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, डॉग स्क्वॉड त्यांच्यासोबत आहे आणि कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अशा वेळेस कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला सुद्धा संभवतो आणि त्या दृष्टीने पोलीस तयारीला लागलेले आहेत। उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध भागामध्ये 16 ठिकाणी अशाच पद्धतीने मॉकड्रिल केलं जाणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती हे मॉकड्रिल केलं जात आहे। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पूर्वी या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोलीस दल या ठिकाणी पोहोचलेलं आहे। या स्टेशनवरती प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती पाहणी केली जाते आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भारतातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि महत्त्वाच्या शहरांवरती जर अशी परिस्थिती निर्माण झाली, हल्ला झाला, तर त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने नागरिकांनी स्वतःची सुरक्षा करावी, खबरदारी घ्यावी, यासाठी उद्या हे मॉकड्रिल केलं जाणार आहे। त्यापूर्वी पोलीस सध्या या स्टेशनवरती पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाहणी करतात। महिला कॉन्स्टेबल सुद्धा या मॉकड्रिलमध्ये च्या पाहणीमध्ये सध्या सहभागी आहेत। CRPFचे जवान आणि डॉग स्क्वॉड यासह ही पाहणी या ठिकाणी केली जाते। अशाच पद्धतीने उद्या सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे। तत्पूर्वीची ही पाहणी महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवरती, ज्या ठिकाणी रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात। देशभरातले प्रवासी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात। सर्वात जास्त रहदारी असलेलं हे स्टेशन, ज्या ठिकाणी रेल्वे ट्रेन्स आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त रहदारी, लोकांची संख्या, प्रवाशांची संख्या इथे असते आणि या आधीसुद्धा अशाच पद्धतीनं हे स्टेशन टार्गेट झालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी मॉकड्रिलच्या पूर्वी पाहणी केली जाते। दररोज अशाच पद्धतीनं या स्टेशनवरती गर्दी असते। स्टेशन परिसरामध्ये, प्लॅटफॉर्मवरती नोकरीसाठी जाणारे लोक आणि याशिवाय विविध राज्यांसाठी जाणारे लोक आणि त्यामुळेच या लोकांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे। म्हणूनच मॉकड्रिल पूर्वी सुद्धा या ठिकाणी पाहणी केली जाते आणि उद्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरांबरोबर मुंबईमध्ये सुद्धा मॉकड्रिल केलं जाणार आहे।